नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 3 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार, धमाकेदार आणि जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता पावसाची ही भयान रात्र, खूपच मज्जाच मज्जा. आणि या सुलीचं थोबाड बंद करून सुलीच्या नाकावर टिचून अवनीने टाकली दांगटांच्या घरावरती ताडपत्री. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. आजचा भाग खूपच मजेदार, अगदी हसायला येणारा. त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता अवनी झुरळाशी बोलत असते. दूर हो, माझ्या अंगावरती येऊ नको, दूर हो. बाहेर अण्णांचा आणि यशोदाचा गैरसमज होत असतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम अहो तुम्ही झुरळाशी बोलताय. अहो मॅडम, झुरळाशी कुणी असल्या भाषेत बोलतं का? त्यावर अवनी म्हणू लागते, राजा मग झुरळाशी कुठल्या भाषेत बोलायचं? मला झुरळाची भाषा येत नाही राजा. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अहो त्याच्याशी बोलत काय बसलाय तुम्ही? एक फटका ठोवून दे त्याला. एक रपाटा मारला ना तर जाईन मरून. कशाला एवढा आरडाओरडा करताय तुम्ही? त्यावर अवनी म्हणू लागते, याला ए ए दूर हो, तुला मी मारे ना, असा मारेन ना मी, दूर हो, माझ्याजवळ येऊ नको. त्याच वेळेस आता इकडे यशोदा भडकतो, राजा. त्याच वेळेस अण्णा पटकन त्याचं तोंड बंद करतात. ए यशा यशा गप्प बैस, आता खरी शांतता पसरली. तुला शांततेचा आवाज येतोय ना? आता शांतता झाली म्हणजे भांडणं मिटली, समद काही आता मिटणार. त्याच वेळेस आता लगेच यशोदा म्हणू लागतो, काय बोलताय अण्णा तुम्ही? तेव्हा अण्णा म्हणू लागतं, शांततेचं कारण तुला कळलं नाही? तुला कसं कळणार? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, नाही कळणार. माझं लग्न कुठे झालंय ना, माझं लग्नच नाही झालं, मला काही माहितीच नाही. मी आयुष्यभर कुदळ खोरं फावडं एवढंच उचलणार, दुसरं काहीच येत नाही मला. अण्णा यशाचा हात पकडतात आणि ओढतच यशाला बाहेर घेऊन जातात. त्याच वेळेस आता इकडे अवनी पटकन बेडवरनं उडी मारते आणि राजाला घट्ट मिठी मारते. आता राजा लगेच, अवनी मॅडम अहो काय करताय तुम्ही? अवनीने घट्ट राजाला पकडलेलं असतं. झुरळ, मला खूप भीती वाटते. राजा राजा मला खूप भीती वाटते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम सोडा मला, असं काय करताय? त्याच वेळेस अण्णा लय खुश होतात. बघ बघ, आवाज येतोय ना तुला? बघ, हे समजा कुणामुळे होतंय? माझ्यामुळे. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम अहो सोडा, मी त्या झुरळाला एकतर मारून टाकतो, नाहीतर उचलून बाहेर फेकतो. जर आपण असेच रात्रभर उभी राहिलो तर झुरळ इथेच राहणार, आपल्यालाही झोपता येणार नाही. प्लीज मॅडम 2 मिनटं सोडा, प्लीज, मी झुरळाला बाहेर फेकतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही नाही, तू कुठे जाऊ नको, मला खूप भीती वाटते रे झुरळाची, नको ना जाऊ तू. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम असं काय करताय? असं रात्रभर राहणार आहोत का आपण? मॅडम प्लीज प्लीज 2 मिनटं सोडा, मला मला जाऊ द्या. आता लगेच अवनीला हळूच राजा बाजूला करतो. अवनी आपले डोळे बंद करून उभी असते, खूपच घाबरलेली असते. राजा पटकन आता बेडवरच्या झुरळावरती अशी चापट मारतो. झुरळ पकडतो. मॅडम हे बघा, बघितलं ना, बघताय ना मॅडम? तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, ए मला भीती वाटते, दूर हो दूर हो. तेव्हा राजा म्हणू लागतो, ठीक आहे, नाही दाखवत. आता राजा लगेच ते झुरळ खिडकी उघडून बाहेर फेकून देतो. त्याच वेळेस आता अवनी आत्ता कुठे मोठा श्वास घेते. तिला या झुरळाची खूप भीती वाटत असते. तर आता इकडे अण्णांनी तर बाहेर गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते. फुलले रे फुलले, त्यांचे क्षण फुलले. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, अण्णा गप्पा बसा, उगाच काहीतरी गाणं गाऊ नका. त्यावर अण्णा म्हणू लागतात, यशा, ही भयान शांतता म्हणजे काय आहे ना, हे तुला नाही कळणार. बघ, हे सगळं कुणामुळे घडलंय? तर दिस इज अ मॅन, धोंडीराज बजाजी दांगट यांच्यामुळे घडलंय. यांच्यामुळे राजा आणि अवनीचा सुखाचा संसार फुलणार, सगळे त्यांच्या संसारातले क्षण फुलले जाणार, हे फक्त या धोंडीराज दांगटामुळे. यशा, खरं तर हे सगळं तुझ्यामुळे व्हायला पाहिजे होतं. अरे तू राजाचा मोठा भाऊ आहे ना, मग तू राजाला बाहेर का झोपू देत होता? अरे नवरा बायकोने असं एकमेकांपासून दूर राहायचं नसतं. यशा, तुला कधी कळणार आहे? अरे तू मोठा आहे ना या घरातला, आणि माझ्या पाठीमागे या राजवाड्याची जबाबदारी तुझ्यावरती आहे. त्यामुळे इथून पुढे अशी चूक करू नको. खरं तर राजा आणि अवनीला एकत्र तू आणायला पाहिजे होतं, पण ते तुला जमलं नाही, ते मी केलंय. त्याच वेळेस आता इकडे राजा लगेच अवनी मॅडमला म्हणू लागतो, अवनी मॅडम तुम्ही तर ना पार दमच काढला. तेव्हा अवनी म्हणू लागते, मी पण दमले ना रे.
आता बाहेर अण्णा आणि यशोदा हे ऐकत असतात. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू बघ बघ काम झालं. सुनबाई आता राजाला सांगते त्या किती दमल्यात. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम तुम्ही बसा आता, तुम्ही ना आरामात बसा, आता कसलंही टेन्शन घेऊ नका आणि निवांत झोपा, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा लगेच आता राजाला अवनी म्हणू लागते तूही झोप आता. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात बघ बघ आता झोपेची शांतता, आता सगळं काही मिटलं. सुनबाईने राजाला बेडवरती घेतलंय. त्याच वेळेस यशोदा लय भडकतो, अण्णा बाद झाला आता. तेव्हा अण्णा म्हणू लागतात गपरे तुला काय करणार, हे सगळं घडलंय फक्त माझ्यामुळे. पण आता शांतता झाली, आता सगळं भांडण मिटलंय. आता चला मलाही झोपण्याची वेळ झाली, चला चला मी झोपतो आता. असे म्हणत अण्णा लगेच आता आपल्या बाहेर बाजेवरती जाऊन झोपतात. आता यशोदाचं लक्ष अण्णांकडेच असतं. कुणाकुणाला काय काय समजावं आणि काय करावं काही सुचत नाही. यशोदा अण्णांकडे डोकवून बघू लागतो. अण्णा आता अंगावरती घेऊन झोपून घेतात. त्याच वेळेस यशोदा येतो. इकडे आता राजाला झोप लागलेली असते. अवनी आता बेडवरती झोपलेली असते. तेव्हा लगेच यशोदा आता दरवाजा वाजवतो. तर त्याच वेळेस आता अवनीला जाग येते. तेव्हा लगेच अवनी राजाला उठवते. राजा अरे कोणीतरी दरवाजा वाजवतंय. तेव्हा राजा म्हणू लागतो मॅडम ते रॉकी द फादर असतील, त्यांना ना तेवढंच काम आहे हो, बांबू घेऊन बसलेत मला रट्टे द्यायला. नाही नको, मला ना लय डोळा लागलाय, झोपू द्या मला थोडंसं. आता पुन्हा दरवाजा वाजवला जातो. राजा असा आता यशोदाने आवाज दिलेला असतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते राजा अरे यशोदा आहे बाहेर. त्याच वेळेस राजा पटकन उठतो. यशोदा. आता राजा लगेच पटकन दरवाजा उघडतो. आता दरवाजा उघडल्या क्षणी राजा मस्त असा आळस देत असतो. तेव्हा यशोदा आता टप्पोरे डोळे करून राजाकडे बघतो. काय रे राजा तू काय केलंय, तू काय केलंय, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करायची, बाहेर कसले आवाज येत होते तुला कळतंय का राजा. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो घ्या झाला गैरसमज झाला, बघा मी तुम्हाला सांगत होतो असले आवाज काढू नका, बघा तुमच्यामुळे कसला गैरसमज झालाय. यशोदा तू समजतो तसं नाहीये. त्यावर यशोदा म्हणू लागतो राजा राजा मी तुला सोडणार नाही आता. तेव्हा राजा म्हणू लागतो ए यशोदा अरे हे सगळं त्या माझ्याशी नव्हतं बोलत, त्या झुरळाशी बोलत होत्या, एक झुरळ आलं होतं. तेव्हा लगेच यशोदा म्हणू लागतो काय झुरळ, आणि झुरळाशी कोणी माणूस असं बोलतं का. त्यावर राजा म्हणू लागतो मी नाही बोलत, या बोलतात ना, गोल्ड मेडलिस्ट आहे ना, पण तरी असं वागतात. झुरळाशी कोणी असल्या भाषेत बोलतं का. बघ मी म्हटलो होतो सगळ्यांचा गैरसमज होणार. आणि मॅडम आता तुम्ही बोला ना, सांगा ना यशोदाला, नाहीतर लय मारेन हो तुम्हाला, सांगा ना. आता लगेच यशोदा हळूच डोकावून अवनीकडे बघतो. अवनी तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा अवनी म्हणू लागते यशोदा ते बेडवरती झुरळ आलं होतं, आणि असं अचानक झोपेत अंगावरती झुरळ आल्यानंतर माणूस घाबरणारच ना, म्हणून मी त्याला ओरडत होते, त्याच्याशी बोलत होते. त्यावर राजा म्हणू लागतो घ्या आता ऐकलं. तेव्हा यशोदा म्हणू लागतो ठीक आहे अवनी तुम्ही आता ठीक आहात ना, तुम्ही झोपा आता. ए राजा तू चल आता अण्णा झोपलेत. तेव्हा राजा म्हणू लागतो झोपू दे की मग, मला काय करायचंय. त्यावर यशोदा म्हणू लागतो अण्णा झोपलेत तू बाहेर चल आता. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो हो बरं ठीक आहे अवनी मॅडम तुम्ही निवांत झोपा आता, आता कसलंही टेन्शन घेऊ नका. हे बघा आता झुरळ उंदीर पाल ढेकून आता इथे काहीही नाहीये. आता अवनी घाबरते, ढेकणं पण आहेत का इथे. त्याच वेळेस आता राजा मला लागतो मॅडम अहो मी उदाहरण देतोय, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात ना, मग समजून घ्या ना, असं का वागता तुम्ही, तुम्ही निवांत झोपा. चला मी जातो आता बाहेर झोपायला. त्याच वेळेस आता राजा निघालेले असताना पुन्हा आता बघतो मॅडम तुम्ही ना आतमधनं कडी लावू नका, नाही म्हणजे कसं आहे ना रॉकी द फादर कधीही उठून बांबू घेऊन येतील हो. जर ते आले ना तर मी पटकन पळत रूममध्ये येईल, त्यामुळे ना निस्ता दरवाजा लोटून घेतो, कडी लावू नका. तेव्हा अवनी म्हणू लागते ठीक आहे. आता राजा बाहेर झोपायला जातो, पण अवनी अजूनही घाबरलेली असते. ती आपल्या बेडवरती इकडे तिकडे अंथरूण उचकून बघू लागते, काही झुरळ वगैरे ते नाही आहे ना. तर इकडे आता राजा आता बाहेर आपल्या गादीवरती येऊन झोपतो. तेव्हा यशोदा म्हणू लागतो चल झोपून घे. त्याच वेळेस आता पाण्याला जाग येते. पाण्या उठून बसतो. काय रे राजा तू तर आतमध्ये झोपायला गेला होता ना, मग इकडे का आलाय परत. तेव्हा राजा म्हणू लागतो ए मी कुठेच गेलो नव्हतो, मी इथेच होतो, तुला काय करायचंय तू घे ना झोपून. तेव्हा पाण्या म्हणू लागतो ए मी बघितलं ना अण्णा बांबू घेऊन आले होते, तुला आतमध्ये पाठवलं होतं, मग परत का आलाय तू इकडे. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो कसं आहे ना पाण्या, मी तुला बोललो होतो ना जोवर यशोदाचं लग्न होत नाही
तोवर मी माझा संसार सुरू करणार नाही, म्हणून मी बाहेर झोपायला आलोय, कळतंय? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, असं कधी बोलला होता तू? नाही 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 नाही, मला तर नाही आठवत. तेव्हा लगेच आता यशोदा म्हणू लागतो, हे पाण्या, तुला काय आठवतं रे? तुझ्या डाल्या डोक्यात काही लक्षात राहतं का? दर पाणी पी आणि झोपून घे. आता यशोदा बळजबरीने पाण्याला पाणी प्यायला देतो. पिला ना पाणी, झोप लवकर, पटकन झोप. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, नाही म्हणजे ते. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, झोप नाही तर असा चाप काढीन ना आता. आता पाण्या झोपून घेतो. त्याच वेळेस यशोदा मोठा श्वास घेतो. किती जणांना काय काय तोंड द्यावी ना तेच कळत नाही. तर आता मध्यरात्र झालेली असते. अचानक जोराच्या पावसाला सुरुवात होते आणि पाऊस आलाय म्हटल्यानंतर दांगटांचं घर गळायला बळाबळ सुरुवात झालेली असते. आता राजाला जाग येते. यशोदा यशोदा उठा उठा पटकन, पावसाला सुरुवात झाली, चला चला हे सगळं आवरावं लागेल. आता सगळी भावंडं उठलेली असतात. राजा आता उठतो तसा धावत मॅडमच्या रूममध्ये जातो, कारण आता मॅडमही झोपल्या असतील ना. त्याच वेळेस आता राजा अवनीच्या रूममध्ये येताच आता अवनी झोपलेली असते, अगदी गाढ झोपेत. त्याच वेळेस तिच्या डोक्यावरती आता छप्पर गळायला सुरुवात होतं. राजा ते थेंब खाली पडणार तेच पटकन आपला हात आडवा धरतो. आता ते सगळे थेंब राजा आपल्या हातावरती झेलत असतो. नाही मॅडम, तुमची छान अशी गाढ लागलेली झोप मी मोडू देणार नाही. आता दुसऱ्या ठिकाणी गळायला लागणार. राजा दुसराही हात पकडतो. आता टेबलवरती एक फुलपात्र असतं. राजाने एका हातात ते फुलपात्र पकडलेलं असतं, दुसऱ्या हातात तो थेंब झेलत असतो. त्याच वेळेस आता त्या थेंबाचे काही कण आता पाण्याचे अवनीच्या तोंडावरती उडू लागतात. अवनीला जराशी जाग येते. आता राजा मात्र फार वाकडा तिकडा होऊन अवनीच्या अंगावरती हे पाणी झेलण्याचा प्रयत्न करत असतो. अवनीला धक्का बसतो. अरे काय करतोयस तू? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम पाऊस सुरू झालाय ना, तुम्ही झोपा, थोडंसं तिकडे सरका, तिकडे पाऊस नाही येणार, झोपा तुम्ही निवांत, मी तुमची झोप मोडू देणार नाही. तेव्हा अवनी म्हणू लागते, पाऊस? अरे पण घरात कसा पाऊस आलाय? पाऊस तर बाहेर येतो ना, मग घरात का आलाय पाऊस? त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम तुम्ही काळजी करू नका हो, हे दांगटांचं घर आहे ना. त्याच वेळेस बाहेर यशोदा पाण्या धन्या सगळेजण आता आरडाओरडा करू लागतात, भांडी आणा, उचला पटापट. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा बाहेर कसला तमाशा चाललाय, कसला आवाज येतोय राजा? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम अहो ते काही नाही, नवीन नाही आहे, इगतपुरीचा नवीन नाही फॉर्म्युला, तो जुनाच आहे, तुम्ही नका लोड घेऊ, तुम्ही झोपा. अवनी राजाला बाजूला हो बाजूला, मला बघू दे. अवनी आता बाहेर येते. तर बाहेर आता संपूर्ण घर गळायला सुरुवात झालेली असते. आता लगेच यशोदा म्हणू लागतो, चला पटकन भांडी आणा. आता लगेच धन्या पाण्या बादली परात ताट प्लेट वाटी सगळी भांडी घेऊन आलेली असतात. आता ज्या ठिकाणी छोटं गळतंय त्या ठिकाणी छोटी भांडी, ज्या ठिकाणी मोठं गळतंय त्या ठिकाणी मोठी भांडी, अशी घरभर भांडी पसरलेली असतात. आता अवनीला हे सगळं बघून धक्का बसतो. हे असं काय या घरात, संपूर्ण घर गळतंय. त्याच वेळेस आता लगेच ग्लास घेऊन धोंडी अण्णा येतात. आता धोंडी अण्णांचं तर वेगळंच काहीतरी चालू असतंय, खूपच मज्जा येते बरं का. त्याच वेळेस धोंडी अण्णा हातात दारूचा ग्लास घेऊन येतात. आता दारूत पाणी मिक्स करायचं असतं ना. धोंडी अण्णा आता ज्या ठिकाणी गळत असतं त्या ठिकाणी तो ग्लास ठेवतात आणि तिथे खुर्ची मांडून बसतात. सगळी मुलं त्यांच्याकडे बघू लागतात. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, पड यात पाणी पड, म्हणजे कसं आहे ना, माझी मस्त पार्टी होईल. बाहेर पाऊस चालू, मस्त माझी इकडे पार्टी चालू, काय मस्त एन्जॉय होईल ना, एक नंबर भारी, एक नंबर भारी. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, घ्या, या माणसाला फक्त यांची पार्टीच पडलेली असते, काही झालं की हा मौसम भारी तो मौसम भारी. आता इथे दारू प्यायला आलेत पावसाच्या पाण्यातली, काय माणूस आहे हा? त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, धन्या धन्या चल कापडाने ये, मी सगळं बादलीत पाणी घेतलंय ना ते बाहेर फेकू नये. आता धन्या ती बादली उचलतो. संपूर्ण घर ओलं झालेलं असतं. धन्याचा पाय सटकतो आणि धन्या धपकन खाली पडतो. आता ज्या क्षणाला धन्या खाली पडतो त्या क्षणाला अण्णांचा ग्लास आता खाली सांडून जातो. अण्णा तर रडायला सुरुवात करतात, गेली माझी एकुलती एक दारू गेली, धन्यामुळे गेली, मी एवढी मेहनतीने आणली होती पण ती पण मला भेटली नाही, कुठे कुठे माझी दारू? त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, धन्या कापड घे आणि पुसून काढते. आता अवनीला तर धक्का बसतो, हे सगळं काय चालू आहे? तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम इथे सेफ जागा आहे, या गादीवरती तुम्ही आरामात बसू शकता, बसा बसा मॅडम. आता ज्या सगळ्या गाड्या एकावरती एक ठेवलेल्या असतात
त्यावरती अवनी बसलेली असते आणि या दांगटांची पळापळ सुरू असते. तेवढ्यात लगेच अवनीच्या लक्षात येतं, अरे राजा, आपल्या रूममध्ये, माझ्या रूममध्ये गाद्या ओल्या झाल्या असतील. चल लवकर बघूया तिकडे काय झालंय. आता राजा आणि अवनी धावतच अवनीच्या रूममध्ये येतात. आता गादीवरती गळत असतं. अवनी रडायला सुरुवात करते, माझी गादी ओली झाली. अरे बापरे, माझी गादी ओली झाली. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम यावरती माझ्याकडे छान असं सोल्युशन आहे. अहो तुम्ही आर्किटेक्ट आहात ना, मग टेन्शन कशाला घेताय. हे बघा, अशी गादी गुंडाळायची आणि मग मग गादी ओली होतच नाही. हे बघा वरती कोरडी आहे. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अरे मूर्खा, पण ती आतमध्ये झिरपली ना, ओली झाली ना खालची बाजू, मग वरची बाजू कोरडी असली तरी खालची बाजू ओलीच असणार ना. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, त्याला काही नाही होत. 2 दिवसांनी ऊन पडलं की उन्हात वाळवायची, आपोआप वाळून जाते. त्यावर अवनी म्हणू लागते, 2 दिवसांनी? अरे आता ऊन पडणार आहे का, पावसाळा आहे हा, आणि 2 दिवसांनी म्हटल्यानंतर सगळ्या रूममध्ये वास सुटेल ना. तू कुबट वास मला अजिबात नाही आवडत, शी घाण एकदम. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, अहो नाही येणार वास. त्यावरती डांबर गोळी चोळायची, मग वासच येणार नाही. अहो ही गादी मागच्या वर्षी लय भिजली होती, पण आम्ही डांबर गोळी चोळली ना, त्याचा वास येतोय का तुम्हाला? नसेल येत ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, म्हणजे ही गादी भिजलेली आहे? शी, मला अशी गादी अजिबात आवडत नाही. किती राडा आहे, किती घाण आहे या घरात. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम तुम्ही काळजी करू नका. हे बघा मी गादी गुंडाळली की नाही, आता नाही ओली होणार. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, अरे अरे जा पटकन, एखादा पान कागद घेऊन ये, प्लॅस्टिक घेऊन ये, जा पटकन. आता राजा म्हणू लागतो, हो तुम्हाला लय डोकं या, आर्किटेक्टचं डोकं अगदी भन्नाट चालतं. मी प्लॅस्टिक घेऊन येतो. राजा पटकन आता एक प्लॅस्टिकचा कागद घेऊन येतो आणि अवनीची गादी गुंडाळून ठेवतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, चला आता हे तर मिटलंय, पण बाहेर बघूया. बाहेर आता सगळीकडे भांडी भरलेली असतात. धन्या पाण्या आता ती भांडी फेकण्याचं काम करत असतो, कारण आता भरलेलं पाणी बाहेर फेकायचं, पुन्हा दुसरी भांडी लावायची, एवढंच काम त्यांचं चालू असतं. अवनीची आता पळापळ सुरू असते. अवनी यशादाला मदत करू लागते. त्याच वेळेस आता दोंड्यांना उठतात आणि सुनबाईच्या डोक्यावरती छत्री धरतात. आता लगेच सगळेजण अण्णांकडे बघू लागतात. अवनी म्हणू लागते, अण्णा अहो हे काय? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई सुनबाई आम्ही वाहून गेलो तरी चालेल, पण घरच्या लक्ष्मीला काही होता कामा नये. लक्ष्मीला त्रास अजिबात होऊ द्यायचा नाही. आता सगळे हसू लागतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अण्णा लक्ष्मी तर आमची आई आहे ना. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ती लक्ष्मी वेगळी, ही आपल्या दांगटांच्या घरची लक्ष्मी आहे. सुनबाई तू कर, तुला जे काम करायचे ना ते कर, पण मी तुला ओलं होऊ देणार नाही. त्यावर लगेच अण्णा असे डुलू लागतात. अण्णांनी आता घेतलेली असते ना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा मी पकडू का छत्री? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, नो, दिस इज अ धोंडीराज दांगट. कसं आहे ना, सुनबाईला त्रास होता कामा नाही छत्री पकडायचा, मी पकडतो सुनबाई. अण्णा आता सुनबाईच्या पाठोपाठ छत्री घेऊन पळत असतात. आता त्याच वेळेस पाण्या पटकन सगळ्यांच्या डोक्यात घालण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन येतो. सगळ्यांनी अगदी हेल्मेटसारख्या या रंगीबिरंगी पिशव्या घातलेल्या असतात. सगळ्यांचा नुसता धुमाकूळ चालू असतो, पळापळी चालू असते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम अहो पावसाचं मस्त वातावरण झालंय, तुमच्यासाठी कडक मस्त आल्याचा चहा करायचं का? तुम्हाला भारी वाटेल. तेव्हा अवनी म्हणू लागते, चहा? तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, फक्त चहाचं काय घेऊन बसला, चहा बिस्किट होऊन जाऊ द्या की. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, नाही नको, भजे, चहा आणि गरमागरम भजे. त्यावर अण्णा म्हणू लागतो, मला 1 प्लेट भजी चालेल, आवडेल मला, पावसाचं वातावरण ना, मस्त एन्जॉय करूया आपण. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, यशोदा गरम कडकडीत चहा आणि भजे, जा पटकन. आता यशोदाला लय राग येतो, कारण घराची अवस्था काय, घरात संपूर्ण पाणी पाणी झालंय आणि यांना एवढ्या रात्री भजी आणि चहा प्यायचा आहे. तेव्हा लगेच यशोदा आता टप्पुरे डोळे करून भडकलेल्या अवस्थेत पाण्याकडे बघतो. काय रे पाण्या दीडशान्या, तुला एवढ्या रात्री गरम भजे खायचेत? त्यावर पाण्या म्हणू लागतो, मला नाही, वहिनीला खायचेत ना, वहिनी बोलल्या भजे बनवा म्हणून. तेव्हा तर यशोदा पटकन उठतो, अवनी तुम्हाला गरमागरम भजी खायची आहेत का? मी लगेच करतो, 5 मिनटं द्या फक्त. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, यशोदा यशोदा ही काही चहा पिण्याची आणि भजे खाण्याची वेळ आहे का? घरातली परिस्थिती काय आहे, या लोकांचं चाललंय काय? नाही यशोदा, तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही, आपण हे सगळं आवरून घेऊयात, चला बरं पटापट, सगळं घर गळतंय. आता मात्र सगळ्यांची पळापळ चालू असते, पण दोंड्यांना सुनबाईच्या मागे मागे छत्री घेऊन पळत असतात.
तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच अवनीने आता सगळ्या दांगटांना दम दिलेला असतो. आजच्या आज घरावरती ताडपत्री लागलीच पाहिजे. ताडपत्री लावली तर घर कळणारच नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. पण आता सगळ्या दांगटांना टेन्शन आलेलं असतं, कारण सुली ताडपत्री टाकू देणार नाही. मग करायचं काय? त्याच वेळेस सगळेजण आता नमीला गोळ्यात घेतात. नमी आपलं काम करू शकते. आता नमीशी गोड गोड बोलून आता लगेच यशोदा सगळी दांगटांची भावंड सांगू लागतात, हे बघ नमे, आम्ही ताडपत्री टाकण्याचं काम करतोय, तोपर्यंत तुला तुझ्या मम्मीला आणि त्या दत्त्याला घरातच दाबून ठेवायचंय, त्यांना बाहेर येऊ द्यायचं नाही. आता ठरल्याप्रमाणे नमीने ते काम करायला सुरुवात केलेली असते. इकडे दांगटाच्या घरी आता ताडपत्री टाकण्याचं काम चालू झालेलं असतं. त्याच वेळेस ऐन वेळेस आता ही सुली आणि दत्त्या टपकतात. थांबा, या घरावरती कोर्टाची स्टे ऑर्डर टाकलेली आहे, त्यामुळे तुम्ही या घराचं कुठलंही काम करू शकत नाही. पण अवनी मात्र आता कसं झणझणीत उत्तर या सुलीला देणार आणि या कावळीनीला कसं गप्प करणार आणि दांगटांच्या घरावरती सुलीच्या नाकावर टिचून कशी ताडपत्री टाकणार आणि मग दांगट कशी आनंदाने नाचणार, गाणार, खूपच मज्जा घेणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.